मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 20 माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। लेखिका कोठे राहत होती? उत्तर, लेखिका कोल्हापूरमधल्या कालबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या 15-20 झोपड्यांमधील एका झोपडीत राहत होत्या। झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, झोपडीच्या भिंती कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या, त्यातच कौलही गळायची, त्यामुळे झोपडीच्या आतली जमीन सतत ओलसर असायची, त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। लेखिकेचे आई बाबा कुठे जायची तयारी करत होते? उत्तर, लेखिकेचे आई बाबा बोरगावला जायची तयारी करत होते। दादा इमीला आई बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता? उत्तर, दादा इमीला शाळेत घालणार असल्याने तो इमीला आई बाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता। वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले? उत्तर, इमीच्या शाळेत नाव दाखल केल्यावर शाळेत ₹1.25 द्यायचा होता, म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले। प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा। किती दिस इथं बसून खायचं? उत्तर, असे आई अशोकदादाला म्हणाली। चांगलं शिकलं तर कुठं तर नोकरी करील। उत्तर, असे अशोकदादा बाबांना म्हणाला। पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव। उत्तर, असे अशोकदादा सुमाला म्हणाला। मुलीचं पूर्ण नाव काय? उत्तर, असे शाळेतल्या बाई सुमा वहिनीला म्हणाल्या। तुमच्याजवळ ₹1.25 आहे का?
उत्तर असे सुमावहिनी लताक्काला म्हणाली. प्रश्न तिसरा, खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द शोधा. 1. आजकाल. उत्तर आज काल. 2. घालताना. उत्तर घाल, लता, ताल, नाल. 3. माझ्याजवळ. उत्तर माझ्या, जवळ, माझ, माळ, माव, जमा, मावळ. 4. आठवण. उत्तर आठ, आव, आण, आठव. 4. फुटकी तुटकी यांसारखे पाठात आलेले जोडशब्द लिहा. उत्तर डोसकं बिस्कं, बारीक सारीक, आजकाल, मायलेकरं. 5. धाडकन यासारखे आणखीन शब्द लिहा. उत्तर काडकन, खाडकन, फाडकन, ताडकन. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.